ट्रान्सफॉर्मर डीसी सप्लायचे व्होल्टेज कमी जास्त करत नाही, कारण माहिती आहे आपल्याला डीसी स्टेबल. आता हे अशी उत्तर होईल का, कारण डीसी व्होल्टेज बदलण्याची आवश्यकता नसते. बदलण्याची जर आवश्यकता नसते आपल्याला, तर आपल्या मोबाईलमध्ये आपण माहिती आहे 9 व्होल्टचं चार्जर लागतं. अखेरमध्ये त्याला स्टेप डाऊन, एसीला स्टेप डाऊन करून त्याला 9 व्होल्ट डीसी मध्ये कन्वर्ट करतच आहोत की आपण, बरोबर आहे ना. त्या कारणामुळे लक्षात घ्या, कारण की डीसी मध्ये बदलते चुंबकीय क्षेत्र राहत नाही, चुंबकीय क्षेत्राची अदलाबदल होत नाही. त्या कारणामुळे ते व्होल्टेज कमी जास्त करत नाही किंवा कमी जास्त होत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, प्रायमरी वाइंडिंग नेहमी, प्रायमरी वाइंडिंग नेहमी का असते? लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज, एकतर लो किंवा हाय व्होल्टेज किंवा वरीलपैकी नाही. जाहीरची गोष्ट आहे, काही राहू शकते. आताच पाहाल आपण, लो व्होल्टेज पण राहू शकतं किंवा सेकंडरी पण राहू शकतं, हाय व्होल्टेज पण राहू शकतं. पुढचा प्रश्न आहे, ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या वाइंडिंगचे टर्न जास्त असतात? आत्ताच आपण पाहिलं कुठल्या वाइंडिंगचे टर्न जास्त असतील, HV साईडचे असायला हवेत की LV साईडचे असायला हवेत. प्रत्येकाला समजतं हाय व्होल्टेजचे टर्न, टर्नची गोष्ट चालू आहे. कारण की हाय व्होल्टेज साईड वाइंडिंग कशी असते, बारीक असते, आणि बारीक असल्या कारणामुळे टर्न्स कसे असतात, जास्त असतात. क्लिअर आहे, हाय व्होल्टेज साईड. नेक्स्ट प्रश्न, पॉवर ट्रान्सफॉर्मरची कार्यक्षमता सर्वसाधारण किती असते? पॉवर ट्रान्सफॉर्मर विचारत आहे, नियर अबाउट 98% त्याची आपण इफिशियन्सी कन्सिडर करत असतो, 98%